आपण म्हणतो आयुष्यामध्ये आम्ही खूप कमवलो, खूप कमवलो, आयुष्यभर आम्ही कमवलो, आयुष्यभर पैशाच्या मागे आम्ही पडत नाही. म्हणून पैशाच्या मागे ठीक आहे, माणसाने पैसा हा कमवावा, त्या मागे जर पळायला लागलो तर माणूस आपलं जे सुख आणि समाधान सुद्धा तिथे तो काय करून बसतो, तो सुख आणि समाधानापासून तो विसरून जातो आणि त्या अशा वाऱ्यासारखा तो पैशाच्या मागे तिथे लागतो. लक्षात. म्हणून त्या अनुषंगाने हा उत्सव साजरा होतो आणि उत्सवामध्ये आपण अनेक प्रकारे आपली ज्ञानेश्वरी पारायण आहे, प्रवचन आहे, नामसंकीर्तन आहे, गीत रामायण आहे, चक्री भजन, भक्ती संगीत आहे, सुंदरकांड आहे. रामरक्षेचा सामुदायिक हा सुद्धा आपण पाठ करतो. लक्षात घ्या. म्हणून आपल्या धर्मशास्त्रामध्ये 3 वेळा नवरात्र येते. 3 प्रकारे नवरात्र ही सांगितलेली आहे. पहिली नवरात्र ही चैत्र मासातली ती एक नवरात्र आहे. अश्विन मासातली ज्यावेळेस आईचे घट बसतात ती एक नवरात्र सांगितलेली आहे. आणि तिसरी नवरात्र येते ती पौष मासातली, ती शाकंभरी नवरात्र येते किंवा तिला विभुक्त नवरात्र म्हणतात. लक्षात घ्या. नवरात्रीमध्ये अनेक जण अशी उपास ठेवतात. उपासाचं महत्व आनंद साधारण ठेवण्याकरता ती आपल्यामध्ये शक्ती प्रेरित होण्यासाठी ते नवरात्र केले जातात. लक्षात घ्या. कोण खायचं परान्नही खात नाही, कोणी एकभुक्त राहतात, कोण मीठ, कोणी काही कांदा लसूण सुद्धा खात नाही. आणि 9 दिवसामध्ये जितके काही आपल्याला पाठ करता येतात ते पाठ मात्र करतात. ते कुठले पाठ आहेत तर ती रामरक्षाची ही पाठ सांगितलेली. अनेक वेळा मला वाटतं रामरक्षेवरती इथे सुद्धा प्रवचन वगैरे झालेली असतील, त्याच्यावरती 3 दिवसाची काही अशी प्रवचन चांगली झाली असतील. म्हणून घराघरामध्ये आज रामरक्षेचा हा पाठ व्हायला पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये आपण ज्यावेळेस शुभम करोति कल्याणम आरोग्य संपदा सर्व काही आपण म्हणत होतो. म्हणून या पाडव्यापासून प्रत्येकाच्या घरामध्ये दंडक असा पाहिजे की रात्री 9-10च्या नंतर कोणीही मोबाईल मात्र वापरायचा नाही. पिढी बर्बाद करायची असेल तर तुम्ही घेऊनच तुम्ही बसा. आजकाल त्यांच्याच हातामध्ये, मोठ्यांच्याच हातामध्ये जिथे दिसतात. म्हणून कुठेतरी तुम्ही या मुख्य तत्वापासून तुम्ही अशी जी बाहेर चाललेली आहात त्याच्यासाठी जर गरज जर कशाची आहे तर अशा रामनवमीच्या उत्सवासाठी अशी गरज आहे. म्हणून समाजातल्या प्रत्येक घराघरातनं आज त्यांनी इथे सेवा करण्याची तिथे गरज आहे. लक्षात घ्या. म्हणून आयुष्यामध्ये तुम्हाला सर्व काही मिळून पण परमेश्वराची सेवा आपल्याला करायला मिळत नाही. म्हणून फक्त परमेश्वरासमोर 1 मिनिट जरी तुम्ही 2 मिनिट जरी हात जोडून बसा किती मनाला एक संतृप्तता प्राप्त होते. पहा. म्हणून त्या नमस्कार करण्यामध्ये, नमस्कार घालण्यामध्ये, दंडवत घालण्यामध्ये तर एक प्रकारचं आपल्याला समाधान आपल्याला प्राप्त होतं. म्हणून अनेक जण विचारतात परमेश्वर कुठे आहे. एखादा अभक्त म्हणतो का सांगा परमेश्वर कुठे दाखवा. तेव्हा परमेश्वर त्याच्यामध्ये भक्ती देतात तेव्हा परमेश्वर देव हा दिसणार मला कसा सांगा. म्हणून जिथे श्रद्धा आहे, जिथे भक्ती आहे, तिथे आपण त्या भक्तीने जिथे नतमस्तक आपण होतो तिथे परमेश्वर मात्र त्या दगडामध्ये सुद्धा तो प्रकट होतो. प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार, माझे वाक्य नाहीये, तुकोबारा सांगतात प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार. म्हणून तिथे विचारलं अरे तुझा देव कुठे. हा शब्द पहा तुम्ही, आपला देव हा शब्द वापरला नाही. हिरण्यकश्यपूने काय सांगितलं, तुझा देव कुठे, तुझा देव कुठे. तर त्यांनी कसं पाहिलं तर देव हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो परमेश्वर आहे. पण त्या मुलालाच विचारतो तुझा देव कुठं आहे. तर तो सांगतो की माझ्या देवाला जर पाहायचं असेल तर या खांबाकडे तुम्ही पहा. या खांबामध्ये आहे का, थांब तुझ्या देवाला बघतो. आणि त्यांनी लात घातली. लक्षात लात घातली. आणि कधी का त्या खांबामधून देव प्रगट होऊ शकतो का. पण प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार, म्हणून त्यातनं तो परमेश्वर तो मात्र प्रगट झाला. लक्षात घ्या. आज जळी स्थळी काशी पाषाणी तो कुठे आहे, तो प्रत्येक ठिकाणी मात्र तो आहे. त्याची अनुभूती येण्यासाठी मात्र आपल्याला अशा या उत्सवाची गरज आहे. आपल्या या देशामध्ये जे परंपरेने जे उत्सव चालत आलेले आहेत त्यामध्ये एक प्राचीन उत्सव जर कोणता असेल तर तो देवीचा उत्सव इतका. लक्षात घ्या. जो नवरात्रामध्ये आपण घटस्थापन करतो, नवरात्रामध्ये आपण उपासना करतो, आज उपासना करून ती शक्ती आपण प्राप्त करतो. लक्षात घ्या. त्या देवीकडे काय आहे तर त्या देवीकडे एक शक्ती ही सांगितलेली आहे. म्हणून माणूस हा जर निस्तेज असेल,
माणसाकडे जर शक्ती नसेल तर ती कोणती शक्ती ही सांगितलेली आहे, तर ती ज्ञान शक्ती आहे, ती सेवा शक्ती आहे, ती भक्ती शक्ती ही आहे. अनेक प्रकारच्या ज्या शक्त्या ज्या सांगितलेल्या आहेत, ती शक्ती माणसाला मात्र खूप काही देऊन जाते, लक्षात घ्या. म्हणून रावणाकडे सुद्धा शक्ती नव्हती अशातली गोष्ट नाही. रावणाकडे तर भरपूर शक्ती होती. त्या शक्तीला मात्र काही पारावारा नव्हता, इतकी शक्ती त्याच्याकडे होती. फक्त त्याने आपल्या शक्तीचा उपयोग योग्य केला नाही. माणसाकडे बुद्धी असते, ज्ञान असतं, पण ज्ञानाचा उपयोग जर व्यवस्थित झाला नाही तर मनुष्य त्या जीवनात खूप काही तो फटफटतो, खूप दूर निघून जातो. खूप म्हणण्यापेक्षा परमेश्वरापासून, भक्तीपासून, सेवेपासून तो खूप मात्र दूर निघून जातो. म्हणून मला एकच आवर्जून सांगायचं आहे, आपल्याला आजच्या या काळामध्ये सुस्थितीमध्ये जर राहायचं असेल, काही करायचं नाही. आपल्या समोर जर आदर्श जर कोण असतील, मला अनेक जण विचारतात, बाबा आपके आइकॉन कौन है, आपके आइकॉन कौन है? मैं तुम्हें बता दूं, हमारे आइकॉन तो जगतगुरु तुकोबा है, हमारे ज्ञानोबा है, हमारे आइकॉन है. अरे आपके आइकॉन कौन है? बरं का, आपके आइकॉन कोण आहे? तर ज्ञानोबाने आपले आइकॉन आहेत. पण मला आवर्जून एकच सांगायचं आहे, खरोखरच तुम्हाला जर आपल्या जीवनामध्ये, तुमच्या जीवनामध्ये जर बदल जर घडवून जर आणायचा असेल, काही करू नका, काही करू नका. ज्ञानोबाराय आणि तुकोबारायांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यापासून बिलभर सुद्धा तुम्ही विचलित होऊ नका. तुमच्या चरणाला माझे दंडवत घालून माझी विनंती, तुमच्या जोड्याला धरून माझी विनंती एवढंच आहे. काही करू नका, काही करू नका. फालतू गोष्टी डोक्यामध्ये आणू नका आणि सेवेपासून कधी दूर मात्र जाऊ नका. आज इथे लक्ष्मी जे सांगत असताना ते जे ज्ञानाचे प्रकाशे फिटले भेदांचे कळवसे, भेद तो सांगितलेला. भेदाचे असे काही भिंती जिथे उभ्या राहतात आणि भिंती उभ्या राहिल्यानंतर माणूस मात्र तो द्वैती बनतो आणि द्वैती बनून तो परमेश्वरापासून आणि सर्व जीवनापासून मात्र तो मुक्त होऊन जातो, लक्षात घ्या. म्हणून ही जी संत महात्म्याने जी ग्रंथांची जी निर्मिती केली, ग्रंथ त्यांनी रचून ठेवलेले आहे, त्या ग्रंथामध्ये त्या अभंगामधून जे काही सांगितलेलं आहे ते काही सिद्ध करून सांगितलेलं आहे. हा सिद्ध ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी सिद्ध ग्रंथ आहे, गाथा हा सिद्ध ग्रंथ आहे, भागवत हा सिद्ध ग्रंथ आहे. म्हणून आपल्या या नित्याच्या उपासनामध्ये हे सर्व काय व्यवस्थित होण्यासाठी त्या सेवेपासून वंचित होऊ नका. आणि हा भक्त हा कसा आहे, तिथे कोणत्याही देवतेचं नाव उद्घोषणा न करता तो केवळ परमेश्वराचा, ईश्वराचा तो भक्त हा सांगितलेला आहे. पण देवाचा तो भक्त देवासीची गोड आणि अनेकांची चाल नाही त्यांची कवनांचा सुजरानो हेची सांगाती अवघ्या हाती अंतरला. भक्ती करणाऱ्याला अशा या कलियुगामध्ये जिथे मुलं आईबापांना जिथे नाव ठेवतात, तर भक्ती करणाऱ्याला का लोक नाव ठेवणार नाही? आज मला एकच सांगायचंय, जे जन्मदाते मायबाप आहे त्यांना जिथे मुलं नाव ठेवतात, पण हे भक्ती करणाऱ्या लोक म्हणतात की चालले बघा पंढरपूरला तोंड वर करून, तोंड वर करून, तोंड वर करून चालले बघा. आणि हे कुठे कुठे चालले, त्याला एक नाव सांगितले, टाळकुटे म्हणते. बरं का, किती आडनाव तुम्ही सुंदर दिला तो टाळकुटे. बरं का, या टाळकुटे, या टाळकुटे नाव काय दिलं त्यांना, आडनाव काय दिलं? टाळकुटे. जिथे नाव देतं जसं खोलकुटे नाव असतं, अनेक अशी तिथे खोलकुटे, त्यातला हा टाळकुटे सांगितलं आहे. म्हणून टाळ, पण टाळा टाळी टोपला अंगो अंगी, किती सुंदर सांगितलंय त्यांनी. बरोबर जे टाळकुटे सांगितलेलं आहे. सांगतात की निघाले टाळकुटे, म्हणून राम मंदिर असेल, नामदेव मंदिर असेल, भडंगे विठ्ठल मंदिर असेल, इतकंच नव्हे, सोलापुरातले जितके काही मंदिर असतील, जितके काही वैष्णव असतील, आपली जी वारी आहे ती प्रत्येक घरात दंडक असं ठेवा. या वारीला दीप्तीने मागे यायलाच पाहिजे. आज नामदेव मंदिरामध्ये आमच्या इथे माझ्या शेजारी इथे वसलेला आहे. आज दर एकादशीला शुद्धातली एकादशी तिथं आणि वद्यातली एकादशी शुद्ध आणि वद्य म्हणजे दोन्ही तिथे काही आपल्याला भेट न करता आपल्याला ती सेवा तिथे करायची आहे. आणि सोलापूरकरांसाठी मला खास एक आवर्जून असं सांगायचं आहे की कमीत कमी चक्री भजन करणारे आपले 5, 50, 40, 50 आपले सगळे कामकरी कधी निर्माण व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी चक्री भजनाचं पुस्तक उपलब्ध झालेलं आहे. आपण सर्वांनी इतक्या श्रद्धेतनं, इतक्या भक्तीतनं आज या राम मंदिराच्या ठिकाणी आज गुरुबाबांना तुम्ही दरवर्षी जिथे बोलवतात, कारण या
मंदिरामध्ये सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांचं अजून आम्ही काही तो जन्मला सुद्धा नव्हता सिद्ध लक्षात, अजून तो पैदा सुद्धा झाला नव्हता. आज अनेक जण आहेत, आज लहानपणामध्ये आज तुमचे पणजोबा असतील, मोतीलाल असतील, सुलाल असतील, आज ज्ञानेश्वर महाराजांच्या मागे हे सगळे तिथे हात जोडून तिथे उभे राहायचे लक्षात. आज विणा घेऊन सुद्धा आज तिथे कोण नित्याप्पा वगैरे यायचे, सगळे यायचे भजनासाठी, दोघे भाऊ यायचे. आज ही जी परंपरा सांगितली, ही परंपरा आपणच जिथे टिकवायला पाहिजे. म्हणून तुम्ही काही जरी केला तर आपली सेवा चुकू नये. इतकंच जिथे मी सांगतो, अनेक जण विचारतात हे चक्रीभजन म्हणजे काय, हे चक्रीभजन म्हणजे काय, तर गुरुवृंदा महाराज देगलूरकरांच्या साधनेतून निर्माण झालेलं जर प्रसाद काय आहे, प्रसाद रूपी भजन म्हणजे काय, प्रसाद रूपी हे चक्रीभजन आहे. म्हणून अनुग्रह घेतल्यानंतर, दीक्षा घेतल्यानंतर त्या प्रत्येक शिष्याला नित्यनेमाने हे चक्रीभजन आपल्याला हे करावंच लागतं, लक्षात घ्या. म्हणून त्या अनुषंगाने आज दरवर्षी इथे हे चक्रीभजन होतं. सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज आपलं नाथ मंदिर असेल, राम मंदिर असेल, नामदेव मंदिर असेल, याच्यामध्ये आम्हाला दिवड्या सुद्धा कोणी आम्हाला वाजवायला देत नव्हते बरं का. आम्ही आमचे धनाजी महाराज पिक्चर आम्ही तसं आम्ही लिंबू टिंबू होतो. आम्ही त्या काळात आम्ही सगळे होतो, आम्ही सगळे लिंबू टिंबू आम्ही असायचो. पण आम्हाला कोणी तिथे जवळ द्यायचे नाही. पण त्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा इतक्या ह्याच्यामध्ये सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांनी ते भजन जिथे आज सोलापूरकरांसाठी आज त्यावेळेसपासून त्यांनी जे सगळं केलं, ते सर्व काही पूर्वजांचा एक आशीर्वाद इथे असतो. मला आवर्जून एवढं सांगायचं आहे, नित्यनेमाने सेवा करा. आणि जे कोणी या पंचक्रोशीत राहतात, जवळ राहतात, रोज रामाचं दर्शन घेतल्याशिवाय आपल्या कामाला उद्योगाला जायचं. नामदेव मंदिर असेल, आता तुझं जीर्णोद्धार व्हायला लागलेला आहे, झाल्यानंतर सुद्धा रोज नामदेवाचं दर्शन हे आपण आपल्या श्रद्धा आपण निर्माण करायला पाहिजे. पण जास्त श्रद्धा निर्माण करू नका, पण थोड्या जरी करा, पण ते मात्र शेवटपर्यंत जिथे करा. पण जी मंडळी आपल्या आईबाबांच्या जवळ जिथे राहतात, रोज त्यांनी गुडघे टेकून आईबाबांना नमस्कार करूनच घराबाहेर पडायला पाहिजे. मला एक व्यक्ती आला आणि तो मला म्हणायला लागला, बाबा नवग्रहांचा त्रास, मला शनिदेवाचा त्रास खूप होतो, राहू केतू मला खूप पिडतात, मला एक काहीतरी तोडगा सांगा. म्हणजे माझ्याकडे भरपूर तोडगे, तर त्यातला एक तोडगा असा आहे, तुला सगळ्या देवतांना प्रसन्न करून घ्यायचा असेल, नवग्रहाची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल, काही करू नकोस, उद्यापासून गुडघे टेकून फक्त आईबाबांना नमस्कार कर, सगळे नवग्रह तुला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. इतकी ताकद त्या आईबापांच्या सेवेमध्ये सांगितलेला आहे. म्हणून तो अंधकाराचा जो गरवसा आहे, तो भेदाभेद आहे, तो आपल्यातनं काढून टाकायचा आहे. चक्रीभजन म्हणजे गुरु महाराजांच्या, रघुनाथ महाराजांच्या उपासनेतनं निर्माण झालेले जे भजन आहे. संसारातनं आपल्याला परमात्मा आहे, देहाची विधेय अवस्था आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर हे चक्रीभजन आहे. असं बोलण्यासारखं खूप असतं. आणि माझी ही सेवा रामरायांच्या चरणी विनम्रपणे मी अर्पण करून माझ्या सेवा इथे थांबत आहे. अधिक मासामध्ये चक्रीभजनाची नाशिकला काळाराम मंदिर आहे, आज तिथल्या ट्रस्टीने अधिक मासातली सेवा 2 महिन्यापूर्वी सेवा तिथे मोठा सत्ता व्हायला आहे. आणि त्यामध्ये नाशिकमध्ये कुठे काळाराम मंदिरामध्ये 5 जूनला जर तुमचे कोणी जर असतील तर निश्चितच त्यांना तिथे मात्र हे कळवा, असं आवर्जून तिथे सांगण्यात येईल. जास्तीत जास्त आपण त्या अधिक मासाच्या सप्त्यामध्ये उपस्थित राहावं. आपल्या गावामध्ये सुद्धा तो सप्ताह आपण करावा. तो बोलून मी माझ्या वाणीला एक पूर्णविराम देतो. की जे दया ज्ञानाचे मी प्रकाशे पिठले भेदाभेदांचे प्रवसे. एकदा अंतःकरणातला भेद मिटला तर तिथे कोणत्याही प्रकारे तू आणि मी कुठल्याही तिथे राहत नाही. म्हणून आपण ही सेवा निष्कांतपणे आपण करून आपली सेवा पूर्ण करूयात. अरगुळकर असतील, तांबेवडीकर असतील, औसेकर असतील, ही मंडळी सुद्धा आज आपल्या या सेवेसाठी त्यांनी आपली सुद्धा इथे सेवा इथे दिली. आमच्या मृदंगासाठी आमचे दोन्ही आमचे बंधू आज आमचे विजयकुमार असतील आणि पुरुषोत्तम दादा असतील, हे दोघेही पंडित, आडनावच त्या लोकांचं पंडित आहे. आणि म्हणून आज मृदंग वाजवताना सुद्धा आज ते भान घेऊनच ते जिथे वाजवतात आणि भजनाला
तो एक गोडवा निर्माण केला. त्या दोन्ही बंधूंनी जिथे निर्माण केला, म्हणून यांचं जेवढं आम्ही जिथे कौतुक करावं, त्यांचं जिथे योगदान आहे. म्हणून प्रत्येक शिष्याने आपला गुरुमंत्र, पंढरपूरची वारी, औषधाची वारी, ज्ञानेश्वरी पारायण, गुरुजप हे करून आपलं जीवन कृतार्थ करावं. अशा आमच्या व्हिडिओ शूटिंगसाठी आमचा आनंद एवढे सुद्धा जिथे आला बरं का. आज बिचारा पुण्यावरनं इथे आला आणि कुठेही जरी असेल तर तो सेवेला येतो. त्याचा नाथषष्ठीचा उत्सव लातूर जिल्ह्यामध्ये शिवरामपूर तालुक्यातला तळेगाव बोरीला तो उत्सव चांगला झाला, तिथे पण तो आला. आणि पुढचा उत्सव नाथषष्ठीचा जो होणार आहे तो बिदर जिल्ह्यामध्ये, बिदर तालुक्यामध्ये मैदार त्या गावावरनं एक राजनाळ गाव आहे, त्या राजनाळ गावामध्ये पुढचा उत्सव तो दिला गेलेला आहे. सोलापूरकरांना एकच मला असं सांगायचं आहे, हा 2027चा जाऊ दे, पण 28चा तुम्ही संकल्प करा इथे उत्सव करायचा, करा इथे. आज इतका मोठा समाज आहे, मला आवर्जून सांगावं असं वाटतं की बाबा मोठा नाथांचा नाथषष्ठीचा उत्सव तुम्ही संकल्प करा. तुम्हाला त्याच्या पुढचा उत्सव घेऊन टाकतो लक्षात, पुढचा उत्सव, पण तुमची तयारी तिथे पाहिजे. आणि सोलापूरसारख्या ठिकाणी कारण मल्लप्पा महाराजांचे चरण इथे लागलेले आहे, मल्लप्पा महाराजांच्या हस्ते इथे नाथांची स्थापना झालेली आहे. आणि एकच असं तिथे वाटतं की इथे नाथांचा जो उत्सव इथे व्हायला पाहिजे. आणि आज रामरायांच्या चरणी आज गुरुबाबा काय पसरत असते, हात पसरत त्यांना एकच अशी मागणी करतात की सोलापूरकरांना ही बुद्धी घाला, सोलापूरकरांना ही बुद्धी घाला आणि त्यांच्याकडून नाथषष्ठीचा उत्सव करून घ्या. आज रामरायांना सांगा तुम्ही, रामराय नाथाचा उत्सव करून घ्या तुम्ही. आणि ती अतोल नाथषष्ठीचा जर उत्सव झाला, 7 दिवस गोष्टी कीर्तनं होतील, चक्रीभजन होतील, पारायण होईल आणि ते निश्चितच एक सोलापूरमध्ये तो इतिहास घडेल. हीच मागणी मागून माझ्या वाणीला मी विराम देत आहे. म्हणून प्रणाम करूया हो, आत्मसुखाची पाऊले हृदयी धरूया हो. मानून घ्यावी सेवा मुची अल्पतरी झाली, सद्गुरुराया प्रसन्न व्हावे भक्ताला तारी. भक्तवत्सला तुझ्या कृपेची छाया दे राया, त्रिभुवनी नाही तुझ विना कोणी रक्षाया. बेल फुलेही हाती घेऊन मंजुळ तुळशीची, झाली तुरीची वाहू सुमने पुष्प गुलाबाची. बहुविध सुमने चरणी वाहू सुवास दरवळला, नित्य सुखाची द्यावी गोडी अजान भक्ताला. शक्ती बुद्धी दे मन शांती दे
तुलसी वंदाया कृपा प्रसादे तू जगदेवा उद्धरसी काया कृपा प्रसादे तू जगदेवा उद्धरसी काया कृपा प्रसादे तू जगदेवा उद्धरसी काया श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते भज मन कुंज